आकाशवाणीचं हे नागपूर केंद्र आहे. प्रसारित करीत आहोत प्रादेशिक मराठी बातम्या. आकाशवाणी नागपूर. आभाराणी पटवर्धन आपल्याला प्रादेशिक बातम्या देत आहे. काही ठळक बातम्या. मेरा युवा भारत माय भारत या स्वायत्त संस्थेच्या स्थापनेला केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत मान्यता. पंतप्रधान जनधन योजनेमध्ये खातेदारांची संख्या वाढणं आवश्यक. केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉ भागवत कराड यांचं नागपूरमध्ये आर्थिक समावेशन बैठकीत आवाहन. जिल्हा नियोजनमधील 3% निधी क्रीडा विभागासाठी राखीव. उपमुख्यमंत्री अजित पवार यांची क्रीडा विभागाच्या आढावा बैठकीत घोषणा. आणि विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत भारताचा सामना आज अफगाणिस्तानबरोबर. अफगाणिस्तानचा प्रथम फलंदाजीचा निर्णय. केंद्रीय शासनानं मेरा युवा भारत माय भारत या स्वायत्त संस्थेच्या स्थापनेला आज झालेल्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत मान्यता दिली आहे. मंत्रिमंडळ बैठकीनंतर नवी दिल्लीत पत्रकारांना माहिती देताना माहिती आणि प्रसारण मंत्री अनुराग सिंग ठाकूर यांनी सांगितलं की माय भारत या संस्थेचे प्राथमिक उद्दिष्ट हे युवकांच्या विकासासाठी संपूर्ण शासकीय मंच उपलब्ध करून देणं हे आहे. देशात 15 ते 29 वयोगटातील सुमारे 40 कोटी तरुण आहेत. या तरुणांच्या विकासासाठी तंत्रज्ञानाद्वारे समर्थित एक व्यापक सक्षम यंत्रणा म्हणून ही संस्था काम करेल. सरकार आणि नागरिक यांच्यात युवा सेतू म्हणून कार्य करण्यास तरुणांना सक्षम करून राष्ट्र उभारणीसाठी युवा ऊर्जा वापरण्याचा प्रयत्न या माध्यमातून केला जात असल्याचं अनुराग ठाकूर यांनी सांगितलं. लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीनिमित्त 31 ऑक्टोबर रोजी मेरा युवा भारत राष्ट्राला समर्पित केला जाईल अशी माहिती त्यांनी दिली. केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांनी आज माहिती आणि प्रसारण मंत्रालयाचा केंद्रीय संचार ब्युरो आणि ग्राफिटी स्टुडिओची निर्मिती असलेली क्रिश ट्रिश अँड बाल्टी बॉय केटीबी भारत है हम ही 2 सीझन असलेली अॅनिमेटेड मालिका लॉन्च केली. प्रत्येकी 11 मिनिटं कालावधी असलेल्या 52 भागांची ही मालिका आहे. यामध्ये इसवी सन 1500 ते 1947 या कालखंडातील भारतीय स्वातंत्र्य संग्रामाच्या कथांचा समावेश आहे. क्रिश ट्रिश आणि बाल्टी बॉय या अॅनिमेटेड पात्रांचा यात समावेश आहे. ग्राफिटी स्टुडिओचं मुंचल श्रॉफ आणि तिलकराज शेट्टी या निर्माता जोडीनं या मालिकेची निर्मिती केली आहे. ही मालिका म्हणजे स्वातंत्र्य संग्रामामध्ये मोलाचं योगदान देणाऱ्या मात्र दुर्लक्षित राहिलेल्या व्यक्तिमत्वांची युवा वर्गाला ओळख करून देण्याचा प्रयत्न आहे असं यावेळी बोलताना ठाकूर यांनी सांगितलं. जनधन खातं, आधार, मोबाईल या जॅम त्रिसूत्रीच्या आधारे थेट लाभ हस्तांतरणामुळे केंद्र सरकारच्या योजना आता लाभार्थ्यांपर्यंत पारदर्शकपणे पोहोचत आहे. यासाठी जनधन खात्यांची संख्या वाढणं आवश्यक आहे. सध्या देशभरात 2,04,482 कोटीपेक्षा जास्त रक्कम ही या जनधन खात्यात जमा आहे. पंतप्रधान जनधन योजनेमध्ये खातेदारांची संख्या वाढवण्यासाठी नवमतदार या बँक खात्यांना कसे जोडता येतील यासंदर्भात बँकांनी नवमतदार याद्या तपासून नवमतदारांना जनधन खातं उघडण्यासाठी प्रोत्साहन द्यावं असं आवाहन आज केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉ भागवत कराड यांनी जिल्हा अग्रणी बँक व्यवस्थापकांना केलं. विदर्भातील 11 जिल्ह्याच्या अग्रणी बँकांच्या जिल्हा व्यवस्थापकांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये आर्थिक समावेशन आढावा बैठक आज नागपूरच्या हॉटेल ली मेरिडियन इथं केंद्रीय अर्थ राज्यमंत्री भागवत कराड यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली. त्यावेळी ते बोलत होते. याप्रसंगी भंडारा गोंदियाचे खासदार सुनील मेंढे उपस्थित होते. याप्रसंगी कराड यांनी पंतप्रधान जनधन योजना, पंतप्रधान जीवन ज्योती बीमा योजना, पंतप्रधान विमा सुरक्षा योजना, पंतप्रधान स्वनिधी योजना, मुद्रा योजना यासारख्या विविध सामाजिक सुरक्षा योजनांचा विदर्भस्तरीय आढावा घेतला आणि या बँकांची कामगिरी या योजनांच्या अंमलबजावणीमध्ये समाधानकारक नाही त्यांना आर्थिक साक्षरता शिबिर राबवण्याची ग्राहक केंद्रित दृष्टिकोन आत्मसात करण्याच्या आवश्यक सूचना सुद्धा दिल्या. राज्यस्तरीय बँकर्स समिती एसएलबीसीची आढावा बैठक या वर्षीच्या मे महिन्यामध्ये आपण उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या समवेत नागपुरात घेतली होती. 3 महिन्यानंतर आज घेतलेल्या आढावा बैठकीत सामाजिक सुरक्षेच्या योजनांच्या अंमलबजावणीत विदर्भातील बँकांतर्फे सुधारणा दिसत असून विदर्भातील गडचिरोली आणि वाशिम या आकांक्षित जिल्ह्यांमध्ये या योजनांची अंमलबजावणी फारशी समाधानकारक नाही असं त्यांनी यावेळी सांगितलं.
गेल्या वर्षभरात सरकारनं 1 रुपयाचीही औषध खरेदी केली नाही, त्यामुळे राज्यात औषध तुटवडा निर्माण झाला असून सरकार जनतेच्या जीवाशी खेळत आहे, असा गंभीर आरोप विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी केला. अंबादास दानवे यांच्या शासकीय निवासस्थानी आयोजित पत्रकार परिषदेत आज ते बोलत होते. सरकार 150 कोटी रुपये जाहिरातीसाठी खर्च करतं, मात्र औषध खरेदीसाठी पैसे देत नाही. सरकारनं हाफकिनला पूर्ण पैसे न दिल्यानं औषध खरेदी रखडली, असंही ते यावेळी म्हणाले. शेतकऱ्यांना 25% अग्रिम रक्कम मिळावी यासाठी या आठवड्याभरात विमा कंपन्यांच्या दारात जाऊन जाब विचारणार असल्याची माहिती दानवे यांनी यावेळी दिली. या प्रादेशिक बातम्या आपण आकाशवाणीच्या नागपूर केंद्रावरून ऐकत आहात. आमच्या केंद्रावरील सर्व बातम्या ऐकण्यासाठी आणि ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी मराठी न्यूज नागपूर ऑल इंडिया रेडिओ या आमच्या युट्यूब वाहिनीला नक्की सबस्क्राईब करा. राज्यातील क्रीडा क्षेत्राच्या बळकटीसाठी तसंच खेळाडूंना प्रोत्साहन देण्यासाठी राज्यातील सर्व जिल्ह्यातील जिल्हा नियोजन आराखड्यातील 3% निधी क्रीडा विभागासाठी राखून ठेवण्यात यावा, तसंच राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय शालेय क्रीडा स्पर्धेच्या शिष्यवृत्तीत भरीव वाढ करण्यासाठीचा प्रस्ताव तातडीनं सादर करण्याचे निर्देश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज दिले. आज मंत्रालयात आयोजित बैठकीत क्रीडा विभागाच्या विविध योजनांचा आढावा घेण्यात आला, त्यावेळी ते बोलत होते. इतर राज्यांमध्ये राज्यात हाय परफॉर्मन्स सेंटर उपलब्ध असणं आवश्यक असून यासाठी मिशन लक्षवेध योजना प्रभावीपणे राबवण्याच्या सूचना उपमुख्यमंत्री पवार यांनी दिल्या. शासकीय सेवेत कार्यरत खेळाडूंना सरावासाठी विशेष सवलत देण्यासंबंधीचा सविस्तर प्रस्ताव सादर करावा, तसंच आशियाई क्रीडा स्पर्धेत राज्यातील खेळाडूंचा उचित सन्मान करण्याच्या सूचनाही पवार यांनी यावेळी दिल्या. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या महात्मा ज्योतिबा फुले शैक्षणिक परिसरातील ग्रामगीता भवन येथील राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या पुण्यतिथीनिमित्त कुलगुरू डॉ सुभाष चौधरी, कुलगुरू डॉ संजय दुधे यांच्या हस्ते तुकडोजी महाराज यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करण्यात आले. यावेळी कुलसचिव डॉ राजीव हिवसे, वित्त आणि लेखा अधिकारी हरीश पालीवाल यांच्यासह अधिष्ठाता, सहविभाग प्रमुख, अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते. कोकण रेल्वे मार्गावरून आठवड्यातून 2दा धावणाऱ्या नागपूर मडगाव नागपूर एक्सप्रेसला 14 ऑक्टोबरपासून 2 डबे कायमस्वरूपी वाढवण्याचा निर्णय रेल्वे प्रशासनानं घेतला आहे. त्यापैकी 1 डबा 3 टायर एसी दर्जाचा तर 1 डबा जनरल असेल. त्यामुळे या गाडीच्या डब्यांची एकूण संख्या 24 होणार आहे. त्याशिवाय 12 ऑक्टोबरची पोरबंदर कोचुवेली एक्सप्रेस आणि 15 ऑक्टोबरची कोचुवेली पोरबंदर एक्सप्रेस या गाड्यांना 1 स्लीपर डबा वाढवण्याचा निर्णयही घेण्यात आल्याचं कोकण रेल्वेनं कळवलं आहे. दिव्यांग कल्याण विभागाचे प्रमुख मार्गदर्शक बच्चू कडू यांच्या उपस्थितीत भंडारा जिल्ह्यात 14 ऑक्टोबर रोजी चैतन्य पोलीस ग्राउंड इथं होणाऱ्या दिव्यांग कल्याण विभाग दिव्यांगांच्या दारी या कार्यक्रमात विविध विभागाचे एकूण 27 स्टॉल लागणार आहेत. या कार्यक्रमादरम्यान दिव्यांगांसाठी असणाऱ्या विविध विभागांच्या योजनांची माहिती तसंच दिव्यांग सुलभ साहित्याचंही स्टॉल असणार आहेत. या अभियानामुळे एकाच ठिकाणी दिव्यांगांना विविध योजनांचा लाभ मिळण्यास मदत होणार आहे. यासाठी नुकतीच जिल्हाधिकारी योगेश कुंभेजकर यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हास्तरीय समितीची बैठक झाली. दिव्यांगांशी संबंधित सर्व कार्यरत विभागांनी त्या दिवशी कार्यक्रमात स्टॉल लावण्याचे तसंच दिव्यांगांना पूरक साधनांचं वाटप करण्याबाबत जिल्हाधिकाऱ्यांनी निर्देश दिले. गोव्यात 20 ते 28 नोव्हेंबर 2023 या कालावधीत होणाऱ्या भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव इफ्फीच्या 54व्या आवृत्तीसाठी माध्यम प्रतिनिधी नोंदणी सुरू झाली असून माध्यम प्रतिनिधी नोंदणीसाठी 1 जानेवारी 2023 रोजी वयाची 21 वर्ष पूर्ण केलेली असावीत आणि प्रिंट, इलेक्ट्रॉनिक, डिजिटल किंवा ऑनलाईन मीडिया संस्थेशी संबंधित कार्य असणं आवश्यक आहे. my.iffigoa.org/extranet/media इथे ऑनलाईन अर्ज पूर्ण केले जाऊ शकतात. सिनेमाचा निखळ आनंद आणि या चित्रपटांनी विणलेल्या मनोरंजक कथा, त्यांच्या निर्मात्यांच्या आयुष्याची, स्वप्नांची, आकांक्षांची आणि संघर्षाची अनोखी झलक दाखवणारे हे प्रदर्शन 54व्या इफ्फीत दाखवण्यात येणार आहे. नोंदणीची अंतिम मुदत 18 नोव्हेंबर 2023 आहे. एकदिवसीय क्रिकेट विश्वचषक स्पर्धेत आज भारताचा सामना अफगाणिस्तानशी सुरू आहे. दिल्लीत
दुपारी 2 वाजता सुरू झालेल्या या सामन्यात अफगाणिस्ताननं नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करायचा निर्णय घेतला. शेवटची बातमी हाती आली तेव्हा संघाच्या 48व्या षटकात 7 गडी बाद 261 धावा झाल्या होत्या. अफगाणिस्तानतर्फे सलामीची जोडी विशेष कामगिरी करू शकली नाही. रहमतुल्ला गुरबाजला, हार्दिक पंड्या आणि इब्राहिम जदरानला बुमराहनं तंबूत पाठवलं. अफगाणिस्तानतर्फे कर्णधार हाशमतुल्ला शाहिदी यानं सर्वाधिक 80 धावा काढल्या. त्याला कुलदीप यादवनं बाद केलं. भारतातर्फे बुमराहनं 3 तर पंड्यानं 2 गडी बाद केले. सध्या रशीद खान आणि मुजीबुर रहमान खेळत आहेत. शेवटी पुन्हा काही ठळक बातम्या. मेरा युवा भारत माय भारत या स्वायत्त संस्थेच्या स्थापनेला केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत मान्यता. पंतप्रधान जनधन योजनेमध्ये खातेदारांची संख्या वाढणं आवश्यक. केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉ भागवत कराड यांचं नागपूरमध्ये आर्थिक समावेशन बैठकीत आवाहन. जिल्हा नियोजनमधील 3% निधी क्रीडा विभागासाठी राखीव. उपमुख्यमंत्री अजित पवार यांची क्रीडा विभागाच्या आढावा बैठकीत घोषणा. आणि विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत भारताचा सामना आज अफगाणिस्तानबरोबर. अफगाणिस्तानचा प्रथम फलंदाजीचा निर्णय. याबरोबरच हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.